तुमचे मंगळवारचे राशी भविष्य 12 डिसेंबर 2023 तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या. मेष राशी. आजचा दिवस तुमच्यासाठी पूर्ण असणार आहे. आपण आपल्या वाढत्या खर्चाबद्दल चिंताग्रस्त असाल, ज्याला लगाम घालण्याचा आपण सर्वतोपरी प्रयत्न कराल. मुलांचा सहवास तुमच्यासाठी अडचणीचा ठरू शकतो. आज काही कामामुळे तुम्हाला त्रास होईल. विद्यार्थ्यांची शारीरिक आणि मानसिक ओझ्यापासून सुटका होताना दिसत आहे. जोडीदाराला नवीन नोकरी मिळू शकते. जर तुमच्या कुटुंबातील कोणीही तुमच्याकडे संबंधित मदत मागत असेल तर तुम्ही खूप काळजीपूर्वक विचार करावा. तुमचे पैसे परत येण्याची शक्यता फारच कमी आहे. वडिलांशी बोलताना बोलण्याचा गोडवा जपावा लागेल. कार्यक्षेत्रात नवे पद मिळू शकते. वृषभ राशी. आजचा दिवस तुमच्यासाठी पद आणि प्रतिष्ठेत वाढ घडवून आणणार आहे. सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्यांनी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. एखाद्या महिला मित्रासोबत मतभेद होऊ शकतात. जुन्या चुकीतून धडा घ्यावा लागतो. तुमचे वडील तुमच्यावर एखाद्या गोष्टीवरून रागावू शकतात. तसे असेल तर त्यांचे पालन करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावे लागतील. तुमची प्रगती पाहून विरोधक तुमचा हेवा करतील. आपण आपले घर इत्यादींच्या नूतनीकरणाकडे देखील पूर्ण लक्ष द्याल, ज्यामध्ये आपण बरेच पैसे देखील खर्च कराल. तुम्ही तुमच्या आईसाठी भेटवस्तू आणू शकता. मिथुन राशी. आजचा दिवस तुमच्यासाठी एकापाठोपाठ एक आनंदाची बातमी घेऊन येणार आहे. तुमची कोणतीही विचारपूर्वक योजना पूर्ण होईल. तुमची प्रतिष्ठा वाढेल. मालमत्तेशी संबंधित कोणताही वाद तुम्हाला बराच काळ घेरून ठेवला असेल तर त्यात तुम्ही विजयी व्हाल. परदेशात जाऊन शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगली ऑफर मिळू शकते. व्यवसायात कोणालाही भागीदार बनवू नका, अन्यथा तो आपल्याला फसवू शकतो. तुमचा कोणताही जुना व्यवहार तुमच्यासाठी अडचणीचा ठरू शकतो. जर तुम्ही मुलाच्या करिअर संदर्भात कोणताही निर्णय घेतला असेल तर आज तुम्हाला त्याचा अभिमान वाटेल. मुलांना नोकरीत चांगल्या पदाची प्रत मिळू शकते. संस्कारात परंपरेवर पूर्ण भर द्याल. कर्क राशी. आजचा दिवस आर्थिक दृष्टिकोनातून तुमच्यासाठी चांगला जाणार आहे. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली राहील, जे तुमच्या आनंदाचे कारण असेल. आज तुमचा मान सन्मान वाढेल. राजकारणात काम करणाऱ्यांना नवे पद मिळू शकते. कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या निवृत्तीमुळे छोटी पार्टी आयोजित केली जाऊ शकते. तुम्हाला कोणत्याही कामाची चिंता वाटत असेल तर त्यासाठी तुम्ही तुमच्या वरिष्ठ सदस्यांशी बोलू शकता. कुटुंबातील सदस्यांसमवेत बसून आपल्या कौटुंबिक समस्या ऐकण्यात थोडा वेळ घालवाल. अविवाहित जातकांच्या जीवनात जोडीदाराची धक होऊ शकते. मित्रांसोबत मौजमजा करण्यात थोडा वेळ व्यतीत कराल. सिंह राशी. आज तुमच्यात परस्पर सहकार्याची भावना निर्माण होईल. आपण आपल्या जोडीदारासाठी समर्पित दिसेल आणि दोघेही एकमेकांच्या भावनांचा आदर करतील, ज्यामुळे आपल्या दोघांमधील प्रेम अधिक दृढ होईल. ऑफिसमधील कामांची चिंता तुम्हाला सतावेल, परंतु आपण आपल्या कनिष्ठांच्या मदतीने ती वेळेपूर्वी पूर्ण कराल. तुमचे अनेक दिवसांपासून रखडलेले कोणतेही काम पूर्ण होऊ शकते. तुम्ही मुलाला कोणतीही जबाबदारी दिली तर तो ती पार पाडेल. अभ्यासातील अडचणींमुळे विद्यार्थी विचलित होऊ शकतात. नोकरीसोबतच काही पार्ट टाइम कामं करण्याचाही प्लॅन करू शकता. आपल्या शेजारी वादविवाद होत असतील तर आपापसात गप्प राहा, अन्यथा ते कायदेशीर ठरू शकते. कन्या राशी. आजचा दिवस तुमच्यासाठी धावपळीचा असणार आहे. तुम्ही तुमची काही कामे घेऊन पळून जाल. माहेरच्या बाजूने कोणीतरी तुमची समजूत काढण्यासाठी येऊ शकते. आज असे कोणतेही काम करू नका, ज्यामुळे कुटुंबातील सदस्यांना त्रास होईल. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्यांना आपल्या कष्टात कोणतीही कसर सोडावी लागत नाही. काही कामानिमित्त कमी अंतराच्या प्रवासाला जावे लागू शकते. परदेशातून व्यवसाय करणाऱ्या लोकांना एखादी चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. आपण आपल्या व्यवसायाच्या योजनेवर पूर्ण लक्ष केंद्रित केले पाहिजे, तरच आपण त्यापासून चांगला नफा कमावू शकाल. बँकिंग क्षेत्रात काम करणारे लोक बचत योजनांकडे पूर्ण लक्ष देतील, तरच ते आपले भविष्य सुरक्षित करू शकतील. तुळ राशी. आजचा दिवस तुमच्यासाठी सकारात्मक परिणाम घेऊन येईल. कुटुंबातील सदस्यांसमवेत धार्मिक सहलीला जाऊ शकता. प्रवासादरम्यान तुम्हाला काही महत्त्वाची माहिती मिळेल. व्यवसायाशी संबंधित काही आवश्यक गोष्टी लीक होऊ देऊ नका. नोकरीत काम करणाऱ्या लोकांनी इतर कोणत्याही नोकरीसाठी अर्ज केला असेल तर तेथून त्यांना ऑफर मिळू शकते. जोडीदाराकडून भरपूर सहकार्य मिळेल. अविवाहित लोकांच्या जीवनात नवीन पाहुण्याची धक होऊ शकते. आपण आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवले पाहिजे, अन्यथा पोटाशी संबंधित कोणतीही समस्या आपल्याला त्रास देऊ शकते. वृश्चिक राशी. वेगवान वाहनांच्या वापराबाबत सावधगिरी बाळगण्याचा आजचा दिवस असेल, अन्यथा अपघात होण्याची भीती आहे. आपल्या कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या करिअरबद्दल चिंता वाटेल. कुटुंबातील सदस्यांना तुमच्या वागण्यात काही अडचणी येतील, त्यामुळे रागावर नियंत्रण ठेवा. एखाद्या जुन्या मित्रासोबत वाद होत असेल तर तो संभाषणातून संपेल. जोडीदाराच्या तब्येतीची काळजी घ्या, अन्यथा त्यांना जुना आजार पुन्हा उद्भवू शकतो.
आई वडिलांच्या आशीर्वादाने नवीन काम सुरू करण्याची योजना आखू शकाल. धनु राशी, आजचा दिवस तुमच्यासाठी गोंधळाने भरलेला असेल. तुमच्या घरी पाहुणा येऊ शकतो, ज्यामध्ये तुमचा खर्चही जास्त असेल. तुम्ही बँक, व्यक्ती, संस्था इत्यादींकडून आभार मानण्याचा विचार करत असाल तर तुम्हालाही ते सहज सापडेल. तुमच्या मनात एखादी योजना असेल तर ती ताबडतोब बिझनेसमध्ये लावावी. सट्टेबाजीत गुंतवणूक करणाऱ्यांनी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. जे वर्क फ्रॉम होम मध्ये काम करत आहेत त्यांच्यावर कामाचा ताण जास्त असेल. कौटुंबिक समस्यांबाबत बाहेरच्या व्यक्तीशी बोलावे लागणार नाही. मकर राशी, व्यवहारांशी संबंधित बाबींमध्ये स्पष्टता राखण्यासाठी आजचा दिवस तुमच्यासाठी असेल. कोणत्याही कायदेशीर बाबतीत अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्यावा लागेल. कार्यक्षेत्रात कोणतीही चूक करू नका, अन्यथा ती चूक अधिकाऱ्यांसमोर येऊ शकते. त्याचा परिणाम तुमच्या प्रमोशनवरही होऊ शकतो. आपल्या तणावामुळे आपण कोणताही निर्णय वेळेवर घेऊ शकणार नाही, ज्यामुळे आपल्याला त्रास होईल. विद्यार्थी अभ्यासापेक्षा इतर कामांवर अधिक लक्ष केंद्रित करतील, ज्यामुळे त्यांच्या शिक्षणात अडचणी निर्माण होऊ शकतात. आई वडिलांच्या आशीर्वादाने तुमचे रखडलेले कोणतेही काम पूर्ण होऊ शकते. कुंभ राशी, आजचा दिवस तुमच्यासाठी फलदायी ठरणार आहे. आपण आपल्या कुटुंबात भजन, कीर्तन, पूजापाठ इत्यादी आयोजित करू शकता. कुटुंबातील एखाद्या सदस्याला सरकारी नोकरी मिळू शकते, ज्यामुळे तुमचा आनंद वाढेल. लोकांशी बोलताना बोलण्याचा गोडवा कायम ठेवावा लागेल, अन्यथा यामुळे तुमच्या परस्पर संबंधांमध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात. तुमच्या मनात स्पर्धेची भावना कायम राहील. जर तुम्ही कुणाला पैसे उधार दिले असतील तर ते तुम्ही परतही मिळवू शकता. आपण आपल्या आर्थिक स्थितीबद्दल थोडे चिंताग्रस्त असाल, परंतु आपण आपल्या खर्चावर लगाम लावावा. मीन राशी, आज तुमच्या व्यवसायाचा एखादा सौदा फायनलमध्ये लटकू शकतो, जो तुमच्यासाठी डोकेदुखी ठरेल. नोकरीसोबतच कोणत्याही पार्ट टाइम कामातही हात आजमावू शकता. घरच्यांना हे आवडणार नाही. शेअर बाजारात गुंतवणूक केल्याने चांगला फायदा होईल. मुले आपल्या मनातील कोणत्याही इच्छेबद्दल आपल्याशी बोलू शकतात, ज्यामध्ये आपण त्यांचे पूर्णपणे ऐकले पाहिजे. जे लोक लव्ह लाईफ जगत आहेत, त्यांनी पार्टनरसोबत ताळमेळ ठेवूनच पुढे जाणे चांगले ठरेल. नवीन घर वगैरे खरेदी करण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण होईल.